महाराष्ट्राचा बागलाण प्रांत पार केल्यानंतर आपण गुजरातमध्ये असलेला एकमेव हिल स्टेशन सापुताऱ्यात येऊन पोहोचतो. सापुतारा हिल स्टेशन इथं नांदणाऱ्या आदिवासी संस्कृतीसाठी आणि इथल्या ह्या भल्या मोठ्या सरोवरासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या टेबल टॉप पॉइंटवर विविध ॲक्टिव्हिटीज चालतात. सापुताऱ्यातल्या टेबल टॉप पॉईंटवरती आम्ही ही उंटाची राईड करतोय. हा आहे आमचा उंट आणि हे मागे बसलोय आम्ही दोघं. मूळचा राजस्थानातला हा उंट सापुताऱ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि त्याची राईड ही एन्जॉय करता येते. एकूण जवळपास 20 मिनिटाची ही राईड आहे आणि फार अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. सापुताऱ्यावरून सगळ्या दऱ्या आपल्याला इथे बघायला मिळतात. सापुताऱ्याचे विविध पॉईंट इथून दिसतात आणि सुंदर प्रकारे आपण ही कॅमल राईड एन्जॉय करू शकतो. टेबल टॉप पॉईंटवरती ही अशी सायकलिंग ही आपल्याला करता येते. सायकलचा बॅलन्स जातोय कारण की आम्ही डबल सीट आहोत. अमेझिंग एक्सपिरियन्स सापुतारा. इथं एका कोपऱ्यात एक कलाकार पावरी वादन करत होता. मला आणि नम्रताला ह्या पावरीवर नाचायचा मोह काही आवरता आला नाही. एका ठिकाणी मधमाशी पालन करून मधाचं उत्पादन कसं घेतलं जातं याचं प्रात्यक्षिक दाखवलं जात होतं. स्थानिक लोकांनी बांबूपासून बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू एका ठिकाणी विक्रीसाठी ठेवल्या होत्या. सापुतारा लेक जवळ पोहोचलो तेव्हा सूर्य मावळतीकडे झुकत होता. सापुतारा बोटिंग लेक पॉईंटवरती आम्ही आलेलो आहोत आणि आता इथे बोटिंग करणार आहोत. नम्रता एक्सायटेड आहे. गुजरातमध्येही ती बोटिंग करणार, केरळमध्ये केलेली आहे, त्यानंतर कुठे गेले आपण हम्पीमध्ये केलेली आहे कोरायकल राईड आणि आता आम्ही सापुताऱ्यामध्ये बोट रायडिंग करणार आहोत. असं काहीसा प्रकार आहे इथे. ही आहे इथे बोट लागलेली आहे. सुंदर
सुंदर असं दृश्य. सनसेट लवकरच होणार आहे. आपल्याला बोटीतून बघता येईल सनसेट. हे असे मागे चप्पू चालवत आहेत आणि आम्ही दोघं बसले फ्रंटलाच बसलो आणि मागे बघू शकता सनसेट सुरू झालेला आहे. मस्त वाटतंय. खूप छान आहे इथली बोट राईड आणि खूप थंड वातावरण आहे सापुताऱ्याचं. आता संध्याकाळ होईल तर अजूनच थंड वातावरण होईल. आणि इकडे पाठीमागे सनसेटला पण सुरुवात झालेली. आणि या पॅडल बोटच्या चालकाच्या सूचनेनुसार इथे तुम्ही आलात तर एका ठिकाणी स्थिर बसा. इकडे तिकडे बसू नका, नाही त्याचा बॅलन्स बिघडेल आणि तुमचा टायटॅनिक होईल.